रस्त्याला ये म्हणलं सगळ्यांनी शक्कर. आज आपण चाललेलो आहे ब्रिगेड रिसॉर्ट. का तर होली भाषा आहे. नाचायचं यायचं काय संपला काय. मस्त जोक मारा या हस रे हलकट हात. आपल्याकडे आहे TI Pro सिरीज. सोनी संस्थापक काय नील सोनी गोपा नील सोनी स्वामींच्या आशीर्वादाने एवढे घेतले. आज आपण तिथे लावून तुमचा सबको बोलते एनएस बोलते सबको बोलते. आज आपण शो कहाँ से आते. हाय गाईज, आज 18 तारीख आहे आणि लातूरची होळी 19 तारखेला असते. एक इव्हेंट आहे ब्रिगेड रिसॉर्ट या ठिकाणी आणि साऊंड इन्स्टॉलेशनसाठी आम्ही आता दुपारचे 2 वाजलेले आणि हे माझे 2 शब्द संपवतो आणि अजून थोडे सांगतो. रिसॉर्ट हो गेल्या कहना क्या चाहते हो. नाही पहिला आपलं पहिला थांबणार आहे तिथं कॉल करू. बोला सर, काय बोलायचं तुम्हाला. नाही मला माहिती तिकीट बोला काय बोला रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके तुम्हाला बोला. ब्लॉगिंग चला ब्लॉगिंग. हे आहेत आपले अंकल. DCP हायड्रोलिक. तर आता आपण सर्व निघाले आहोत सेटअप लावायला. बघू शकता तुम्ही हे वायर साऊंड सागऱ्याला बी आणले गे. तर आपण आता निघालो मटेरियल भरून ब्रिगेडला. सगळ्यांनी सरप्राइज लाइक करा. बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और रस्त्याला ये म्हणलं समझ रहे हो. आता आम्ही निघालो ब्रिगेडला आणि तिथे गेल्यानंतर खूप धमाल आहे. आता आम्ही स्ट्रगल करतो सध्याच्या कंडिशनला. आता ब्रिगेड निघालो होता. आता पुढचा व्हिडिओ दिसतोय. आता चहा प्यायचा. आता एक थंडगार मस्त. अरे कहना क्या चाहते हो. कडाक्याचं ऊन आहे, खूप गरमी आहे. एका साऊंड व्यावसायिकाची लाईफ ही अशा पद्धतीची असते. ऊन वारा पाऊस या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून आम्हाला काम करावं लागतं. प्रत्येकाच्या आनंदामध्ये खारीचा वाटा आमच्यासारखी सर्व साऊंड व्यावसायिक असतील, लाईट व्यावसायिक असतील ते करत असतात. खूप धमालाचा इव्हेंट आहे. बिग ब्लास्ट आहे. लातूरमधली सर्वात मोठी होळी ही ब्रिगेड रिसॉर्ट या ठिकाणी होत असते आणि हा रंगपंचमीचं 4थं पर्व आहे. 4थं वर्ष आहे. खूप ह्यूज असा क्राऊड असतो. आपण TI Proची L10 सिरीज त्या ठिकाणी इन्स्टॉल करतो आहोत. 8 लाईनर्स अँड 6 सबचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत.
आपल्याकडे 1-2 वर्षाखाली टायगर होता. ह्या डॉगला पाहून त्या टायगरची आठवण आली. योगेश भाई तो आज या जगात नाहीये. हाय, आमच्याकडे अजून एक डॉगेश भाई आहे, पण बकऱ्यासारखा दिसतो. या तुम्हाला मी लावतो. कसे भाई मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, 1 लाख लागते. हॉटेल इकडे तिकडे. या सगळ्यांची ओळख करून देतो. हा ईश्वर, इशू त्यानंतर हा सचिन, बाळू, माझे फॅन्स मला माहिती आहे खूप आहेत. हा मधू, त्यानंतर यश चोप्रा आणि हा सागर खोडे. मला तिकडे बस. काय 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 ती 150 वाले बदल निघून येणार आहे 15 उद्या. मी म्हणलं आमच्या आजोबाचं आहे घरात ठेवलेलं. क्या बात. मी ह्याला सोबत घेऊन गेलो नाही. एकटाच तुम्ही सांगा का मी घेऊन गेलो. चलो चला बसा. हे आहे लातूरचं डी-मार्ट.
फ्लाईट लागले ते दोनशे पाहिजे होतो ते सगळं असतं. हाय गाइस, निलेश भाई आता ब्लॉग बनवून देत, बघू शकता. निलेश भाई ब्लॉग बनवायला लागले आणि आमच्या सगळ्यांना इथं ब्लॉग चालू आहे बघा. बघू शकता. आता आम्ही आलो ब्रेकॅटच्या जवळ. ही गाड्या हे गाड्या निलेश भाईने घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 काय साऊंड नाही आपलंच आहे. उद्या कलर करून येणार आहे. अरे नाही कलर तर करून येणार नाही, पण आपल्या याच्यामध्ये मुलीही ठेवणार आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को. लाल चंदनची स्मगलिंग चालू आहे काय बघू शकता. ट्रेनच्या पाठीमागे विमानामध्ये बसलेला आहे. हे लातूरचं रेल्वे स्टेशन आहे आणि आपण ज्या ठिकाणाहून जात आहोत तो सर्व्हिस रोड आहे. बऱ्याचशा ट्रेन्स इथे थांबलेल्या दिसत असतील तुम्हाला. हे लातूरचं कळंब रोडचं स्टेशन आहे. पाहू शकता तुम्ही ट्रेन थांबलेली आहे. या सर्व्हिस रोडला ट्रेनने जो माल येतो तो माल नेण्यासाठी बऱ्याचशा गाड्या इथे थांबलेल्या तुम्हाला इथं दिसत असतील. आणि अगदीच या रेल्वे स्टेशनच्या समोरच ब्रिकयार्ड नावाचं रिसॉर्ट आहे आणि त्या ठिकाणीच आपला हा इव्हेंट आहे. उद्याचे लातूरमध्ये बरेचसे होळीचे इव्हेंट्स आहेत आणि आपल्या समोरच आता तुम्ही पाहू शकता ब्रिकयार्ड रिसॉर्ट. ब्रिकयार्ड रिसॉर्टची पाटी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. कोकणात आल्यासारखा फील असतो या ठिकाणचा. खूप युनिक असं क्रिएशन या ठिकाणी केलेलं आहे. हां, 2 नंबर गेटचं.
तुम्ही पाहू शकता रेल्वेवरती नाव आहे. तुम्ही पाहू शकता रेल्वेवरती नाव आहे इंडियन रेल्वे म्हणून. तुम्ही पाहू शकता हे ब्रिकयार्ड रिसॉर्ट आणि हे 2 नंबरचं गेट आहे. पोरं फार उत्सुक आहेत ह्या इव्हेंटसाठी आणि आपली गाडी आत्ता आलेली आहे. इकडे काय बघ. सचिन उद्याची तयारी चालू आहे. इथे मेन एंट्री गेटचं काही कॉलम्स पडलेले आहेत, ते आणखीन लावायचे बाकी आहेत बहुतेक. आणि हा बोगदा आपण पाहूयात. मंडपवाल्यांनी बोगदा इथं तयार केलेला आहे. अशा पद्धतीची एंट्री त्यांनी केलेली आहे. मल्टी कलरमध्ये अशा पद्धतीने मंडपाचं क्रिएशन त्यांनी केलेलं आहे. टिपिकल असं लुक यावं म्हणून बैलगाडी या ठिकाणी ठेवलेली आहे. मंडपाचं बरंचसं काम बाकी आहे असं मला वाटतं. आणि पाहू शकता तुम्ही ही ब्रिकयार्डची एंट्री आहे. पूर्ण झाडी वगैरे तुम्ही पाहू शकता. कोकणात आल्यासारखा फील या ठिकाणी आल्यानंतर येतो. या प्रॉपर्टीला सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे. आणि उद्याचा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी लॉनमध्ये आहे. पाहू शकता मंडपाचं बरंचसं काम आणखीन बाकी आहे. इथे आपला ट्रस त्या स्टेजच्या बाजूला आहे. स्टेजच्या फ्रंट साईडला ट्रस येणार आहे आणि ट्रसच्या वरती आपला साऊंड हँग होणार आहे. 8 लाईनरेज आणि 6 सबचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ही. पाहू शकतो इकडे ईटिंग सेक्शन ठेवलेलं आहे होतं त्यांनी. पाहू शकता तिथेही काम चालू आहे. आणि हा लॉनचा पोर्शन असा आहे. याच ठिकाणी उद्याचा होळीचा इव्हेंट होणार आहे. सुंदर अशी प्रॉपर्टी आहे.
तर अशा पद्धतीने हा रंगपंचमीचा ब्लॉग इथेच एंड होतो आहे। खूप चांगल्या पद्धतीने हा इव्हेंट सक्सेसफुली पार पडला। जर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।